नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की मजेत असाल आणि छान छान पदार्थ बनवत असाल, खात असाल, मस्त एन्जॉय करत असाल. तर इथे आज पवन आणि शुभ्राला भाजी चपाती खायची नव्हती किंवा काहीतरी वेगळं असं बनव, त्यांची 2-3 दिवस झालं फरमाईश होती आणि आज मस्त अशी सुट्टी होती त्या दोघांनाही. त्यामुळं म्हटलं चला आज मस्त असे छोले भटुरे बनवूया. त्यासाठी आदल्या दिवशीच मी पाव किलो छोले भिजत घातलेले. तर तुम्ही भटुरे बघू शकता काय टम्म फुगलेत. तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर स्टेप तुम्ही फॉलो केले ना तर तुमचे भटुरेसुद्धा अगदी असेच होतील. शुभ्राला माझ्या भटुरे असेच आवडतात, ती दिवसभर असेच खाते. तर सगळ्यात आधी छोले जे आहेत काबुली चणे ते स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचे. तर इथं छोले कुकरमध्ये टाकले, 2 ग्लास पाणी टाकले, दालचिनी टाकली, त्यानंतर तेजपान टाकले, 1 विलायची टाकली जी आपण रव्यामध्ये टाकतो ती हिरवी विलायची टाकली आणि थोडीशी लवंग मिरी टाकलेली. तुम्ही ह्यापैकी तुमच्याकडे काही नसेल नाही टाकलं तरी चालेल. मीठ घालून छोले शिजवून घेतले तरीसुद्धा चालतात आणि त्यानंतर मग तुम्ही गरम मसाल्याची पावडर यामध्ये घालू शकता. तर आता कुकर लावलेला आहे मी. आता याच्या मी 5 शिट्ट्या करणार आहे. सुरुवातीच्या 2 ते 3 शिट्ट्या मी मोठ्या गॅसवर करणार आणि बाकीची 1 किंवा 2 शिट्टी मध्यम गॅसवर करणार. एकदा चेक करायचं व्यवस्थित हे चणे शिजलेत का? का तर हे छोले शिजायला खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित नाही शिजले तर पोट वगैरे दुखू शकतं, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तर कोथिंबीर बारीक चिरून घेतली, थोडंसं आलं चिरून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या. 1 हिरवी मिरची अशीच ठेवली वरून टाकण्यासाठी आणि कोथिंबीरीच्या काड्या आहेत ना शक्यता कुटून घालायच्या. त्यामुळे काय होतं ना ह्या छोल्यांना चव खूप छान येते. म्हणजे तुम्ही कोणतीही जरी भाजी बनवली ना त्यामध्ये जो मसाला आपण तयार करतो ना त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या वापरायच्या आणि आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकणं त्यासाठी म्हणजे कोथिंबीर चिरून टाकायची. तर सगळं आपलं कांदा टोमॅटो छान चिरून झालेले. 2 टोमॅटो 2 कांदे घेतलेले. तर आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया. तर इथं मी 2 वाट्या मैदा घेतल्या. तुमच्या घरात जी वाटी असेल त्या वाटीने घ्यायचं. तर मैदा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा. तर इथं 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. यासाठी अगदी 2 चमचे आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे. अगदी पाऊण वाटी म्हटलं तरी चालेल. हे बघा थोडासाच रवा टाकायचा, खूप जास्त नाही आहे. यामुळे खूप फायदे होतात ह्या भटुऱ्याला. म्हणजे भटुरे तेलकट होत नाही. इथं मीठ घातले मी. तर भटुरे तेलकट होत नाहीत, शिवाय ते छान टम्म फुगतात आणि मस्त कुरकुरीतसुद्धा राहतात वरून आणि आतून मस्त असे स्पॉन्जी तयार होतात. इथं मी बेकिंग सोडा जो असतो तो घातला आहे, थोडीशी साखर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं. तर या पद्धतीने जर तुम्ही हे म्हणजे भटुऱ्याचं पीठ जर मळून घेतलं ना आणि हे पीठ तुम्हाला जेवढा वेळ म्हणजे अर्धा तास पाऊण तास तुम्ही ठेवू शकता ना तेवढा वेळ हे भटुऱ्याचं पीठ ठेवायचं. म्हणजे यामध्ये जो रवा घातलेला आहे ना तो छान फुलतो. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. जेवढा आपण रवा घातला ना तेवढंच दही घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून मळून घ्यायचं. आणि हे पीठ थोडंसं पातळ मळायचं, खूप असं घट्ट मळायचं नाही. जेव्हा तुम्ही भटुऱ्याचं म्हणजे पीठ मळाल ना त्यावेळेस छान असं चोळून मळायचं, म्हणजे भटुरे खूप छान होतात. अजिबात असे तेलकट होत नाही. आता हे थोडंसं पाणी घालून हे छान मळून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे हे भटुऱ्याचं पीठ मी मळून घेतले. आता यावरती थोडंसं तेल घालून हे पुन्हा मळून घ्यायचं. व्यवस्थित असं रगडून मळायचं हे पीठ. आणि जेव्हा तुम्ही भटुरे लाटायला घेणार तेव्हा एकदा चेक करायचं की यामधला रवा छान फुललाय का आणि त्यानंतरच भटुरे बनवायला घ्यायचे. आता हे ठेवून देणार आहे मी. तर आता हे कुकरचं बघा छान. आता याच्या मी ना 5 शिट्ट्या केलेल्या. 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर केल्या आणि 3 शिट्ट्या मध्यम गॅसवर केल्या आणि कुकरमधलं प्रेशर संपल्याच्या नंतरच मी कुकरचं झाकण खोलले. तर तुम्ही छोले बघू शकता अगदी सॉफ्ट मस्त मऊ शिजलेत. तर चला छोले बनवून घेऊया. तर इथं तेलामध्ये जिरं घातले, त्यानंतर यामध्ये तेजपान घातलेत. तर तुम्हाला जेवढे काढता येईल ना तेवढे या छोल्यांमधले जे खडे मसाले काढून टाकायचे, म्हणजे लवंग वगैरे हे खाताना तोंडामध्ये येत नाही. आता हे त्यामध्ये कांदा घातलाय. तर हे मध्यम आकाराचे 2 कांदे होते, हे चिरून घातलेत. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं.
आता इथे मी ना जे लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या होत्या ना त्या छान ठेचून घेतल्यात. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा पाणी घालून थोडंसं बारीक करून घेऊ शकता. आता हे सुद्धा छान मस्त खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये धना पावडर घातली, थोडीशी हळद घातली, त्यानंतर इथे घातला गरम मसाला आणि आपली लाल मिरची पावडर. तर ही खूप तिखट नसते, त्यामुळेच मी इथं वाटणामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या. आता हे छान मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर इथं 2 टॅमॅटोची प्युरी घालायची. तर टॅमॅटो शक्यताना छोल्यामध्ये थोडेसे जास्त घालायचे, म्हणजे 2 टॅमॅटो 3 टॅमॅटो तरी तुम्ही घालायचे. म्हणजे काय होतं ना, ह्या छोल्यांना अशी तिखट आंबट छान टेस्ट येते. आणि टॅमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतायचं. टोमॅटोचा जर कच्चापणा राहिला ना तर मग ते खाताना वेगळीच त्याची टेस्ट येते. इथं मीठ घालायचं आहे, टोमॅटो घातला की मीठ घालायचं म्हणजे छान होतं. आता हे छान मिक्स करायचं. त्यानंतर थोडासा मी घरचा मसाला टाकला होता. तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही तो घालू शकता. त्यानंतर हे छोले टाकायचे. तर जमेल तेवढे मी यामधले खडे मसाले काढलेले. आणि त्यानंतर आहे ना आपल्या भाजीला छान मिळून यावी, पाणी एकीकडे आणि छोले एकीकडे असं होऊ नये म्हणून मी थोडेसे छोले साईडला ठेवलेत आणि हे मी छान मॅश करणार आहे आणि यामध्ये घालणार आहे. तुम्ही सुद्धा असं करा नक्की, म्हणजे चव सुद्धा खूप छान येते आणि भाजी छान मिळून येते. वेगळं काही त्याच्यामध्ये घालण्याची गरज लागत नाही. खूप जण यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घालतात भाजी मिळून येण्यासाठी, पण मी शक्यता नाही घालत. तरी सुद्धा भाजी छान मिळून येते. मी जे आहे ते छोले थोडेसे मॅश करत असते. यावरती मस्त कोथिंबीर घालायची. हे बघा किती छान दिसत आहेत हे छोले, चवीला सुद्धा एकदम मस्त झालेले. तर हे भटुऱ्याचं पीठ सुद्धा छान मस्त आता फुलले, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण जो सोडा घातलेला ना, बेकिंग सोडा, त्यामुळे हे छान फुलले. तर तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर जरी नसेल ना तरी आपण जो भज्यासाठी जो सोडा वापरतो ना साधा, तो वापरला तरी सुद्धा चालेल. त्याने सुद्धा छान भटुरे फुलतात. मी खूपदा ते सुद्धा ट्राय केलेले. तर हे जेवढं होईल तेवढं हे हाताने पसरून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मळल्यामुळे हे छान हाताने सुद्धा स्प्रेड होतं. आता हे सारखं सारखं उचलण्यापेक्षा ना पळपुट उचलून म्हणजे लाटायचं. अशा प्रकारे खूप सहज होऊन जातं हे. आणि याला तेल लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही. हे बघा अगदी अलगद निघतो. तर हे सुरुवातीचे भटुरे पवन आणि शुभ्रानी असेच खाल्लेले. पुन्हा मी नंतर दुसरे भटुरे बनवले. हे बघा काय छान मस्त फुगतात. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे भटुरे बनवू शकता. जितकं तुमचं पीठ छान फुगतं ना, त्यामुळे काय होतं ना भटुरे सुद्धा एकदम मस्त असे टमटमीत फुगतात. हे बघा छान भटुरे फुलतात. यावरती थोडं थोडंसं तेल घालत राहायचं म्हणजे असे ना भटुरे हे बघा मस्त फुगतात. आणि हे मस्त पलटी करून घ्यायचे. तुम्हाला हा आजचा बेत कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर मी असेच छान छान व्हिडिओ आता इथून पुढे अपलोड करीत राहीन. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही लगेच माझे व्हिडिओ पाहू शकता. तर यावर थोडीशी हिरवी मिरची उभी चिरून घातली. त्यानंतर थोडंसं आलंसुद्धा मस्त चिरून घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली. तर हे बघा मस्त आता आपण प्लेट वाढवून घेऊया. तर ही संडे स्पेशल आमची थाळी होती. का तर मुलांना संडेच्या दिवशी सुट्टी असते, त्यामुळे काहीतरी विशेष असं चालू असतं आमच्यामध्ये. तर इथे जिरा राईस बनवलेला आणि ह्या कांद्यावर साधा कांदा चिरून घेतलेला, त्यावर थोडंसं लिंबू आणि लाल तिखट घालून मीठ घालून हे छान मिक्स केलेलं. का तर छोल्यासोबत हा कांदा चवीला खूप छान लागतो. अगदी ह्या छोल्याची चव वाढवतो. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा कांदा तयार करा.
तर तुम्हाला हे दाखवते भटुरा बघा. खूप छान आतून असा मस्त स्पॉन्जी होतो, खूप चवीला सुद्धा छान लागतो, अजिबात तेलकट होत नाही. नाही तर बाहेरचे भटुरे बघा खूप एकदम डबडबीत असतात तेलाने. हा भटुरा तसा होत नाही, छान होतो असा अगदी सुक्का सुक्का. हे बघा अजिबात तेलकट नाही होत. खूप पातळ सुद्धा लाटायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही. हे बघा मस्त अशी आपली छोले भटुऱ्याची थाळी बनवून तयार आहे.